हॅलो, मी अक्षय माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. इथे माझी क्लिनिंग सुरू आहे, तर आर्विकानं मला सामान काढून देतोय आणि UAEमध्ये सध्या समर वॅकेशन सुरू झालंय. तर मुलांना बिझी कसं ठेवायचं हा आईपुढे मोठा टास्क असतो. आज इव्हनिंगला मी बनवणार होते पिझ्झा. सो बेससाठी ना इथे कोमट पाण्यात मी शुगर आणि ईस्ट डायल्यूट करून ठेवलेलं आहे. आर्विकला मी घरातल्या लहान मोठ्या कामांमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व करत असते, ज्यामुळे कामाची तर सवय लागतेच, शिवाय कुठल्याही कामाचं कमीपणा वाटत नाही. इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये तो सतत बिझी असतो. आज मस्त एक गिटारवरती त्याने मला सॉन्गसुद्धा प्ले करून दाखवलं आणि आज केलेल्या सर्व ॲक्टिव्हिटीजसाठी त्याला माझ्याकडनं काही कॉईन्स मिळाले, जे त्याने स्वतः स्पेंड केलेल्या पिगी बँकमध्ये ॲड करून ठेवत होता. आज इव्हनिंगला मला 2 पोर्शन चिकन आणि ज्वारीच्या भाकऱ्या करून द्यायच्या आहेत. तिथे मी चिकन तयार करून घेते. इथे पिझ्झा बेससाठी मी 1 कप मैदा आणि हाफ कप गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे आणि जे शुगर आणि ईस्टचं पाणी साईडला ठेवलं होतं ते घालून आता मी संपूर्ण पिठानं व्यवस्थित मळून ठेवणार आणि त्याला ऑइल असं लावून आहे ना ते याच्याचमध्ये झाकून ठेवणार आणि एक साधारणतः 2 तासाने ते डबल झालेलं असेल. त्यानंतर दुपारी आर्विकला झोपवलं आणि मी संपूर्ण घराची क्लिनिंग केली आणि आता इव्हनिंगला आर्विकला मी कराटे क्लासला सोडायला जात होती. ऑलमोस्ट 2 तासानंतर पीठ डबल झालं होतं. आता ट्रेमध्ये ना स्प्रेड करून पिझ्झाच्या बेसचा शेप पूर्ण मी देऊन घेणार. एक पिझ्झा आर्विकसाठी आणि एक माझ्यासाठी असे 2 यांना व्यवस्थित शेप देऊन आहे ना पुन्हा साधारणतः 1 तास रेस्ट करायला ठेवले आणि त्यानंतर मला चिकनसोबत ज्या ज्वारीच्या भाकऱ्या द्यायच्या होत्या ना त्या मी मस्त गरमागरम इथे बनवल्या आणि तुम्ही बघू शकता या पुरणपोळीसोबतच माझ्या भाकऱ्यासुद्धा तितकाच मस्त टम्म फुगतात. आणि आता फायनली डिनरसाठी पिझ्झा बनवायला घेतला. मंदार आज त्यांच्या मित्रांसोबत पार्टीला जाणार होते. म्हटलं की आर्विक आणि मीच घरी आहे, तर चला पिझ्झाच बनवूया. आणि मी कोणताही रेडीमेड पिझ्झा सॉस वापरत नाही. तेव्हाच्या तेव्हा इन्स्टंट सॉस बनवते. तो म्हणजे चीज स्प्रेड, केचप, शेजवान चटणी, चिली फ्लेक्स, ओरेगनो आणि थोडंसं सॉल्ट असं सर्व एकत्र करून मस्त स्प्रेड करायचा. खूप भारी सॉस होतो, नक्की करून पहा. आणि मस्त पनीर स्प्रेड करून आपल्याला आवडणारे सर्व टॉपिंग्ज ॲड करायचे. इथे मी पनीर, कॉर्न, कॅप्सिकम, टोमॅटो, अनियन असं सर्व ॲड केलेलं आहे. आर्विकचा पिझ्झा छोट्या ओव्हनमध्ये 20 मिनिट्ससाठी सेट केलेला आहे. तर माझा पिझ्झा यावेळी अगदी छोटा आहे, कारण मंदार नाही आहेत, नाहीतर एकच मोठा पिझ्झा तयार करते आणि मोठ्या ओव्हनला लावला ना की 20 मिनिट्समध्ये तोसुद्धा रेडी होऊन जातो. तर इथे सेकंड पिझ्झासुद्धा रेडी झालेला आहे. आणि पाहू शकताय घरच्या घरी अगदी स्क्रॅचपासून रेडी केलेला पिझ्झा बेससुद्धा इतका मस्त फ्लफी होतो. आणि काय माहिती UAEमध्ये राहायला आल्यापासून बाहेर मिळणारे पिझ्झा मी कधीच टेस्टवाईज एन्जॉय केले नव्हते. त्यामुळे महिन्यातून एकदा अगदी स्क्रॅचपासून घरच्या घरी तयार केलेले यम्मी पिझ्झा ठरलेलेच आहेत. आणि मग आम्ही मायलेकांनी मस्त पिझ्झा फस्त करायला सुरुवात केली आणि पप्पांसाठी बाजूला काढल्यावर आर्वी